नमस्कार. हालो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय पहिल्या वर्षाच्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ राजेंद्र कदम. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी राजेंद्र सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. राजेंद्र कदम यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास राजेंद्र सर हे अकॅडमी ह्या इंजिनिअरिंग डिग्री आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या इंजिनिअरिंग ॲपचे संचालक आहेत. अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रामध्ये गेल्या 15 वर्षांपासून ते कार्यरत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगच्या 1.5 लाखांपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि विषयाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवणं आणि विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी प्रेरित करणं ही त्यांची खासियत आहे. नुकताच त्यांना टाइम्स ऑफ इंडियातर्फे ट्रेंड सेटर अवॉर्डनं गौरवण्यात आलेला आहे. चला तर आज आपण लगेच चर्चेला सुरुवात करूया. पहिल्या वर्षाच्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी ते मार्गदर्शन करणार आहेत. जाणून घेऊया त्यांचं मत आणि मार्गदर्शन. सर पुन्हा एकदा स्वागत आहे. अर्थातच आज आपण फार महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे, कारण की इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा विद्यार्थी थोडासा ब्लँक असतो, त्याला कळत नसतं नेमकं काय शिकवलं जातंय, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. मात्र आज तुमच्या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सांगता आणि त्याचा फायदा देखील आत्तापर्यंत 1.5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना झालेला आहे. मला हेच जाणून घ्यायचं आहे, आत्ता आपण ही लॉकडाऊनमधली शिक्षण पद्धती बघितली तर ती ऑनलाईन पद्धतीची आहे. इंजिनिअरिंग म्हटलं तर आपण बघितलं तर प्रॅक्टिकलवरती जास्त भर दिला जातो. मग या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा कसा प्रभाव पडलेला आहे एकूणच विद्यार्थ्यांवरती आणि किती फायदेशीर ठरते त्याबद्दल तुमचं नेमकं मत काय? मी एकदम क्लिअर सांगेन की कोणतीही गोष्ट आपल्या मनामध्ये किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये रुजवण्यासाठी काही कालावधी लागतो, काही वर्ष लागतात. पण हा जो लॉकडाऊनचा पिरियड स्टार्ट झाला त्यानंतर इमिडिएटली जो फिजिकल अभ्यासाचा जो प्रवास होता तो थांबून लगेच ऑनलाईनवरती आला. ह्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा नाही तर शिक्षकांचा सुद्धा गोंधळ उडाला की अरे करायचं काय, मुलांपर्यंत पोचायचं कसं आणि मुलांना ही टेक्नॉलॉजी अडॅप्ट कशी होईल. तर ह्या केसमध्ये मी असं सांगेन की पहिला फायदा स्टुडंट्सचा आता असा होतोय की ते घरून त्यांच्या कम्फर्टेबल प्रमाणे ते लोक अभ्यास करतात. परंतु जेव्हा हे ॲडजस्टमेंटचा विषय येतो तर अकॅडमी 2017 पासून ह्या मार्गावरती होतं की आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करू आणि मुलांपर्यंत कसं इझिली पोचता येऊ ह्याच्याबद्दल आम्ही विचार करत होतो. त्यामुळं जेव्हा हा लॉकडाऊन अनाऊन्स झाला, जेव्हा ऑनलाईन चा प्रवास सुरू झाला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आम्ही असे होतो की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही कम्फर्टेबल आहोत ह्या सगळ्या सिनारिओबद्दल बरोबर. आणि एक चांगली गोष्ट अशी वाटली की जे काही मुलं आहेत ज्यांना आपण जिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतो फिजिकल क्लासेसमुळे किंवा फिजिकल लेक्चर्समुळे, आम्ही काही एका लिमिटेड टाइमापर्यंत एका रेंजपर्यंत आम्ही शिकवू शकत होतो. आता आम्ही खेड्यापासून सिटीपर्यंतच्या प्रत्येक मुलापर्यंत आम्ही पोहोचतोय. तर भलेही त्यांना आता ऑप्शनच नव्हता या लॉकडाऊनवाल्या सिच्युएशनमध्ये की काय करायचं, ते कॉलेजला जाऊ शकत नव्हते, प्रॅक्टिकल अटेंड नाही करू शकत होते. परंतु मला असं वाटतंय की आम्ही त्यांना जे काय एज्युकेशन ऑनलाईनमध्ये द्यायचा प्रयत्न केला आहे तो आय थिंक इट इज द बेस्ट क्वालिटी एज्युकेशन आणि मला असं वाटतंय की लोक त्याला हळूहळू अडॅप्ट करतात. बरं, आत्ता तुम्ही म्हणालात तसं की कारण की ट्रेंड बदलतोय, मात्र ट्रेंडला तुम्ही आधीपासूनच सुरुवात केली ह्या आणि ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा जाण्या येण्याचा खरं तर वेळ वाचतो आणि अर्थातच खर्च देखील वाचतो आपण बघितलं गेलं तर. आणि अगदी खेडोपाड्याच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत तुमचं हे शिक्षण जातं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि कधी कधी काही गोष्टींच्या बाबतीत आपण चांगल्या गोष्टींचा विचार केलेला देखील बरा असतो आणि आज ई लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीनं हे शिक्षण घेतात. इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाला जे आता विद्यार्थी शिकत आहेत त्यांना नेमकी आता कुठल्या कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, कारण की जेव्हा इंजिनिअरिंगसाठी आपण ॲडमिशन घेतो त्यानंतर थोडासा 12वी नंतर आपण कॉलेजमधनं इंजिनिअरिंगला प्रवेश घेतो, तर नेमकं कशा पद्धतीने त्यांना आव्हानं असतात, तर त्याबद्दल तुमचं काय मत? मी सांगतो काय, आता सध्या फर्स्ट इयरच्या मुलांचं जर बोलायचं झालं तर जस्ट CETची एक्झाम संपले आणि आता त्यांच्या डोक्यामध्ये एक तर ब्रँच सिलेक्शन आहे, कॉलेज सिलेक्शन आहे, फ्रीशिप स्कॉलरशिप बद्दलची इन्फॉर्मेशन त्यांना माहिती नाही आहे, पुन्हा अभ्यासाबद्दल कसा अभ्यास स्टार्ट करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं कोड त्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे. आणि 12th स्टँडर्ड करून आलेला मुलगा तो
तसं बघायला गेलं तर लहानच आहे, त्याला या सगळ्या गोष्टींचा चॅलेंज आहे की कसं कम्प्लीट करता येईल. बरोबर. आणि हे सगळं करत असताना मुलांच्या डोक्यामध्ये हे चालतं की बाबा माझा अभ्यास चालू झाल्या, माझा कॉलेजमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर मग मी अभ्यास चालू करेन. पण सेमिस्टर पॅटर्न आपण बोलतो, इंजिनिअरिंगमध्ये सेमिस्टर पॅटर्न असतो, तर सेमिस्टरचे कधी 6 महिने भेटतच नाहीत. बरोबर. 3 टू मॅक्झिमम 4 महिने भेटतात. या 3 to 4 मंथ्समध्ये जर त्याला तो अभ्यास करायचा आहे आणि त्याने जर अर्ली स्टार्ट नाही केलं तर त्याचे तर कॉलेज सिलेक्शन, ब्रँच सिलेक्शन हे तर त्याच्या डोक्यामध्ये ते चक्कर चालूच आहेत, पण त्याचा अभ्यास सुद्धा मागे राहतो. मग त्याच्यासाठी आम्ही काय केलंय तर अकॅडमीने 11 एपिसोड्स बनवलेले आहेत. बरं. त्या 11 एपिसोड्समध्ये कॉलेज सिलेक्शन पासून, ब्रँच सिलेक्शन पासून, फ्रीशिप, स्कॉलरशिप, डॉक्युमेंट कसे कलेक्ट करायचे, याच्या व्यतिरिक्त अभ्यास कसा स्टार्ट करायचा, अर्ली स्टार्ट करणाऱ्यांना फायदा कसा होऊ शकतो. आता जे स्टुडंट्स त्यांच्या अभ्यासासाठी, त्यांच्या ॲडमिशनसाठी वाट बघतात, तर मला असं वाटतं की त्यांनी आता जर आपली ब्रँच फिक्स असेल किंवा आपला धोरण फिक्स आहे की मला इंजिनिअरिंगला जायचं, तर अभ्यास चालू करायला पाहिजे. मग एक छोटासा डाऊट मुलांच्या डोक्यामध्ये येतो की माझं अजून ॲडमिशन कुठल्या ब्रँचला होणार आहे हे माहिती नाही, मग मी अभ्यास कसा स्टार्ट करायचा. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की सर्व फर्स्ट इयरच्या मुलांसाठी सेम सिलेबस असतो. त्यामुळे कोणत्याही ब्रँचला गेला तरी त्याचा अभ्यास सेम राहणार आहे. त्यामुळे त्याने अभ्यास आता स्टार्ट केला तरी मला असं वाटतं की काही प्रॉब्लेम नाही आहे, त्याचा लवकर प्रवास स्टार्ट होईल. बरोबर. त्यासाठी जे 11 एपिसोड्स आम्ही बनवलेले आहेत त्याचा फायदा 100% एक छोटा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. अगदी. आणि मला वाटतं की हे 11 एपिसोड तुमच्या ह्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत, म्हणजे अकॅडमी ॲपच्या माध्यमातून हे मिळणार आहेत. आम्ही अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती हे प्रोव्हाइड करतोय. अरे वा. म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी नक्कीच खरं तर हे एपिसोड्स बघू शकतात आणि नक्कीच त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. मात्र त्याचबरोबर कदम सर हे तुम्हाला फ्री काउन्सिलिंग देखील करणार आहे. ज्यांना कोणाला विद्यार्थ्यांना हे काउन्सिलिंग करून घ्यायचं असेल किंवा पालकांना करून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्कीच संपर्क साधा, सरांशी चर्चा करा. जे कोणी आता पहिल्या वर्षाच्या इंजिनिअरिंगसाठी आहेत आणि त्यांना पुढे जाऊन खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी ॲप देखील त्यांनी तयार केलेले आहे. त्या ॲपचा देखील तुम्ही फायदा करून घेऊ शकता. सर, मला ह्या निमित्ताने अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. आत्ता आपण बघितलं तर तुम्ही म्हणालात तसं ऑनलाईन हे जे शिक्षण आहे ते तसं बघायला गेलं तर उत्तमच आहे, पण जे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्या जातात, मग इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी जेव्हा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्या जातात तो त्या योग्य पद्धती आहे का? कारण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आज पुढे जाऊन आज आपला देश घडवणार आहेत, तर त्याबद्दल ह्याचा आन्सर देणं थोडंसं माझ्यासाठी डिफिकल्ट आहे. मी स्वतः इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि जी आता ऑनलाईन एक्झामिनेशन चालू आहे त्याच्याबद्दलचं मी मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बोलायचं झालं तर मुलांसाठी येस डेफिनेटली होम ग्राउंडचा ॲडव्हान्टेज सगळ्यांनाच असतो. म्हणजे एखादा बॅट्समन जर त्याच्या जवळच्या ग्राउंडवरती नेहमी खेळतो आणि तिथे जर मॅच लागली तर त्याला तो कॉन्फिडन्स असतोच. जर सपोज एखाद्या माणसाला इंटरव्ह्यू एखाद्या ऑफिसमध्ये जाऊन द्यायचा आहे किंवा घरून द्यायचा आहे तर 100% तो घरून कम्फर्टेबल असणार. बरोबर. त्यामुळे जे एक्झाम ऑनलाईन होते त्याच्यामध्ये मुलं कम्फर्टेबल आहेत, परंतु जर देशाचा भविष्याचा विचार केला तर त्याला तो जो फील यायला पाहिजे, जो त्या एक्झाम सेंटरमध्ये जायचं आहे, ते एन्व्हायरमेंट ते सध्या येत नाहीये. त्यामुळे मुलाला मार्क्स चांगले भेटत आहेत, तो कम्फर्टेबल आहे. परंतु जर देशाच्या भविष्याचा विचार केला, माझं वैयक्तिक मत आहे, मी बोलत नाहीये की असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे, परंतु जरी ऑनलाईन लेक्चर झाले कॉलेजेसचे तरी एक्झाम ऑफलाईन हव्यात असं मला वाटतंय वैयक्तिक. कारण जिथे जिथे देश घडवायच्या गोष्टी येतात, MPSC एक्झाम झाली, UPSC एक्झाम झाली, आता काल परवा CETची एक्झाम झाली, त्या सर्व फिजिकल एक्झाम झाल्या. म्हणजे जिथे आपल्याला एक्झॅक्ट कॅलिबर चेक करायचं आहे, जिथे आपल्याला कॅन्डिडेट्स आउट ऑफ द बॉक्स सिलेक्ट करायचे आहेत, तिथे आपल्याला हा डिसिजन घेणं गरजेचं आहे की राईट कॅन्डिडेट शुड रीच टू द डेस्टिनेशन. बरोबर. म्हणजे थोडक्यात ऑफलाईन पद्धतीने आपण खरं तर परीक्षा घेतली तर नक्कीच योग्य खरं तर न्याय मिळू शकतो प्रत्येक विद्यार्थ्याला. आणि त्याचबरोबर जरी ऑनलाईन शिक्षण तुम्ही घेत असलात तरी देखील त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र ऑफलाईन जर परीक्षा घेतल्या तर नक्कीच त्याचा योग्य मार्गदर्शन तर तुमच्याकडनं मिळणारच आहे, पण योग्य पद्धतीने न्याय निवाडा होऊ शकतो. सर, ह्या निमित्ताने अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे. आज फ्री काउन्सिलिंगच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना हे सगळं सांगतायत, पण आत्ता जे विद्यार्थी आपला प्रोग्राम बघतायत तर त्यांना तुम्ही काय सांगाल? कारण की एकूणच आपण बघितलं तर ऑनलाईन पद्धतीने सध्या शिक्षण पद्धती सुरू आहे, तर त्याबद्दल पहिली गोष्ट तर आम्ही काउन्सिलिंगमध्ये त्या मुलाचा इंटरेस्ट फाइंड आउट करायचा प्रयत्न करतो की बाबा याचा काय आहे. आता एक कॉमन क्वेश्चन जेव्हा मी काउन्सिलिंगमध्ये बसतो किंवा मला पॅरेंट्स विचारतात, स्टुडंट विचारतात, सर मला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग बनायचं आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे. ॲक्च्युली सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असं काय आहेच नाही आहे.
सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग नाही आहे, तर ते कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT इंजिनिअरिंग बरोबर आहे. तर त्यांना माहिती नसतं, त्यामुळे ते सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग डोक्यामध्ये फिट करतात आणि तसंच ते ऑप्शन फॉर्म भरायला ट्राय करतात. आणि मग जर एकदा ऑप्शन फॉर्म जर प्रॉपरली भरला नाहीये तर जे चांगलं कॉलेज आहे ते कदाचित त्याला भेटत नाही. दुसरी अशी गोष्ट असते की असे सगळे काही कुटुंब आहेत, असे सगळे काही फॅमिली आहेत की त्यांना थोडंसं फीस भरताना थोडासा प्रॉब्लेम होतो किंवा अरेंजमेंटसाठी प्रॉब्लेम होतो. पण एवढ्या सगळ्या स्कॉलरशिप्स आहेत, फ्रीशिप आहे, त्याच्याबद्दल माहितीच नसते. फॉर एक्झाम्पल जर एखाद्या कॉलेजची फी 1 लाख आहे आणि TFWS स्कीम किंवा EWS स्कीम ह्या स्कीममध्ये जर त्या मुलाला फक्त 10-15,000 भरायला लागतात पूर्ण वर्षाचे, तर केवढी सगळी पैशाची बचत आहे. पॅरेंटच्या डोक्यावरचा ताण, फॅमिलीच्या वरचा ताण कमी होऊ शकतो. काउन्सिलिंगमध्ये आम्ही हे सगळं आयडेंटिफाय करतो आणि मग राईट गायडन्स करतो की बाबा हे तुला गरजेचं आहे आणि आम्हाला असं वाटतं की तू ह्या मार्गदर्शनाने तू गेलास तर तुझा फायदा होईल. आणि त्याचा एक्झॅक्ट आम्ही आयडेंटिफाय करतो की हा कशामध्ये हुशार आहे, तो मॅथ्समध्ये हुशार आहे, फिजिक्समध्ये हुशार आहे, तर लाईक दॅट. म्हणजे थोडंसं काउन्सिलिंग केल्यावरती साधारणपणे त्या विद्यार्थ्याचा कल कुठे आहे हे लक्षात येतं आणि 100%. नक्कीच या फ्री काउन्सिलिंगचा नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना Yes. फायदा होणार आहे. ज्यांना कोणाला फ्री काउन्सिलिंग करून घ्यायचं आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क साधा. जे कोणी पहिल्या वर्षाच्या इंजिनिअरिंगला आहेत त्यांच्यासाठी तर कदम सर खूप चांगल्या पद्धतीने ॲप घेऊन आलेले आहेत. त्या ॲपचा देखील तुम्ही फायदा करून घेऊ शकता आणि हे ॲप पुढील 10 दिवसांसाठी फ्री आहे. बरोबर, म्हणजे दसऱ्यापर्यंत ही खरं तर तुम्ही ऑफर ठेवलेली आहे. हो, आजचा दिवस खूप चांगला आहे आणि आम्हाला असं वाटतंय की प्रत्येक मुलाने जे अर्ली स्टार्ट मी बोललो त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक कोड आहे, फ्री कोड आहे, आर्केडेमी 2021. बरं, आर्केडेमी कॅपिटलमध्ये 2021 हा कोड टाकून ते लोक ऍक्सेस करायला चालू करू शकतात. त्यांना कळेल की अरे हे इंटरेस्टिंग आहे, अगदी डिफिकल्ट आहे किंवा एवढा सगळा अभ्यास हे बोलण्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे हे बोललं तर मला वाटतं की त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हने असेल. त्यामुळे ह्या आजच्या चांगल्या दिवसाचं औचित्य साधून आम्हाला असं वाटतं की हा प्रवास मुलांनी स्टार्ट करायला पाहिजे आज. अगदी. आणि मला वाटतं की चांगला दिवस बघून खरं तर तुम्ही हा ॲप तर आणलेलेच आहे आणि विद्यार्थ्यांना देखील त्याचा फायदा होणार आहे. सर, आर्केडमी नेमकं काय करतं त्याबद्दल काय सांगाल? एक सिम्पलशी गोष्ट की जेव्हा आम्ही लॉकडाऊनच्या अगोदर किंवा 2017 पर्यंत ठाणे, दादर, नेरूळ किंवा रत्नागिरी, बोरिवली ह्या लोकेशनला जेव्हा आम्ही फिरून प्रवास करायचो किंवा प्रत्येक लोकेशनला जाऊन आम्ही मुलांना गाईड करायचो, तेव्हा असं वाटायचं की अरे आपण तर ह्या लिमिटेड मुलांना मदत करतोय, गाईड करतोय, पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढे सगळे स्टुडंट्स आहेत त्यांना खरोखर अशा इफेक्टिव्ह टीचिंगची, इफेक्टिव्ह गायडन्सची गरज आहे. मग त्यावेळेला 2017ला एक आयडिया आली की आपण जर डिजिटल प्लॅटफॉर्म थ्रू जर मुलांपर्यंत आपण जाऊ शकलो तर मला वाटतं की प्रत्येक मुलापर्यंत आपण चांगली इन्फॉर्मेशन पोहोचू. बरोबर. मग 2017ला आम्ही हे ई-लर्निंग ॲप्लिकेशन एस्टॅब्लिश केलं. त्याच्यामध्ये आम्ही डिप्लोमा, फर्स्ट इयर डिग्री, सेकंड इयर डिग्री ह्याचं कंटेंट टाकलं आणि मुलांना आम्ही त्याच्याबद्दल फीडबॅक विचारला. तर फीडबॅक वॉज आउटस्टँडिंग. म्हणजे मुलांना हे आवडतंय, त्यांच्या कम्फर्टप्रमाणे. लँग्वेज एवढी कम्फर्टेबल आहे की कोणीही त्याला इझिली समजू शकतं. क्या बात आहे. मग आता ह्याचा फायदा असा झाला की ज्या मुलांना मॅथ्स अवघड जातोय तर तो त्या ॲप्लिकेशनमध्ये कम्प्लिटली अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल काय होतं की आपण कॉलेजमध्ये जातो किंवा आपण ट्युशनमध्ये जातो तर तेव्हा फर्स्ट चॅप्टर होईल, त्याच्यानंतर सेकंड होईल, थर्ड होईल, फोर्थ होईल. पण ॲप्लिकेशनचा ॲडव्हान्टेज असा आहे की त्याचा 100% सिलेबस त्याच्या पॉकेटमध्ये, त्याच्या मोबाईलमध्ये. तर त्याला असं वाटतं की आज मला फर्स्ट चॅप्टर नाही शिकायचं, सेकंड चॅप्टर शिकायचं किंवा हा सब्जेक्ट नाही करायचा, तो सब्जेक्ट करायचा. तर संपूर्ण सिलेबस त्याच्या समोर आहे. आणि ह्या ज्या सिच्युएशनमध्ये जे काही फायनान्शियल बजेट पॅरेंट्सचं म्हणा किंवा सर्वांचं जे कोलमडलेलं आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मुलांना शिकण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे की ज्याच्यामधून ते मिनिमल अमाऊंटमध्ये किंवा मिनिमल कॉस्टमध्ये ते आपला प्रवास चालू करू शकतात आणि इंजिनिअरिंगचं जे त्यांचं स्वप्न आहे ते त्याला चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू शकतात. त्यामुळं हे ई-लर्निंग ॲप्लिकेशन आहे आर्केडेमी. त्याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस. आता काय होतं, अजून एक गोष्ट मला ॲड करायला आवडेल की आपण बघतो की पर्टिक्युलर व्हिडिओज आहेत किंवा कोणता तरी एक चॅप्टर कुठेतरी लोड केलेला असतो, कोणत्या तरी टीचरांनी यूट्यूबवरती टाकलेला असतो. तर स्टुडंट्स तिथून काही इन्फॉर्मेशन सर्च करायला जातात. परंतु प्रॉब्लेम काय माहिती आहे का, एक प्रॅक्टिकल आहे. आपल्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज कधी होते माहिती आहे फास्ट, जेव्हा ते नेटवर्क सर्च करतं तेव्हा.
तर स्टुडंट जेव्हा अशा प्लॅटफॉर्मवरती जातात जिथे थोडे थोडे व्हिडिओ त्यांना भेटतात, एखादा व्हिडिओ भेटतोय, एखादा एक्झाम्पल भेटतो, तेव्हा त्याचा मॅक्झिमम टाइम ते सर्च करण्यामध्ये जातो की अरे माझा अजून एक टॉपिक कुठे भेटेल, मला अजून एक चॅप्टर कुठे भेटेल. तर अकॅडमीमध्ये कस्टमाइज सिलेबस आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक युनिव्हर्सिटीचा कोणताही स्टुडंट त्याला इझिली ऍक्सेस करू शकतो आणि त्याच्या सिलेबस वाईज ते कस्टमाइज केलेलं आहे. म्हणजे तो मुलगा समजा पुणे युनिव्हर्सिटी आहे, SPP युनिव्हर्सिटी आहे, तर त्याचा तो सिलेबस 100% आहे. म्हणजे मी जसं बोललो की नेटवर सर्च करायला लागणार नाहीये, माझा सिलेबस माझ्याप्रमाणे तिथे कस्टमाइज केलेला आहे. सो हा याचा एक प्लस पॉईंट आहे. मुलांना जे पाहिजे, ज्या पद्धतीने पाहिजे ते त्यांच्या पद्धतीमध्ये अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न केला आम्ही. अगदी. आणि मला वाटतं की जे पाहिजे ते तुम्ही दिलेलंच आहे, मात्र अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्ही ह्या मुलांपर्यंत हा सगळा अभ्यासक्रम पोहोचवलेला आहे. त्याचा फायदा नक्कीच या विद्यार्थ्यांना होणार आहे आणि अकॅडमी त्याच्यासाठीच फार महत्त्वाची भूमिका आज आतापर्यंत खरं तर बजावत आलेली आहे. ह्या ॲपच्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांना तर फायदा होणार आहे. केवळ फक्त मुंबई किंवा शहरातल्या विद्यार्थ्यांना नाही, तर गाव खेड्यापर्यंत हे ॲप पोहोचलेलं आहे. हे पूर्ण शिक्षण पद्धती आपली पोहोचलेली आहे. तर ह्याचा अजून काही फायदा होऊ शकतो का गाव खेड्यातल्या मुलांसाठी खास करून? काय होतं की सपोज एखादं खेडेगाव आहे, तिथून एखाद्या मुलाला ट्रॅव्हल करून एखाद्या सिटीमध्ये जायचं आणि तिथे त्याला चांगलं एज्युकेशन घ्यायचं आहे किंवा एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टचं ट्युशन घ्यायचं आहे किंवा शिकायचं आहे, तर त्याचा ट्रॅव्हलिंगचा टाइम, एनर्जी आणि पैसे हे जर काउंट केले तर मला असं वाटतं की ते खूप एक डेंजर नंबर येतोय. त्या केसमध्ये अकॅडमीमध्ये असा एक ऑप्शन आहे की तुम्ही ऑफलाईन डाउनलोड करून ठेवू शकता. म्हणजे तुम्ही एकदा डाउनलोड केलेला आहे आणि तुम्ही त्याला आपल्या कम्फर्टप्रमाणे बघू शकतात. बरं. म्हणजे समजा आपल्या घरी नेटवर्क नाहीये, पण ज्या ठिकाणी नेटवर्क आहे तिथून ते व्हिडिओज डाउनलोड करून ठेवले आणि मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी बघत बसलो. सो दिस इज बेस्ट थिंग. म्हणजे माझं लेक्चर मिस झालं किंवा आता समजा हा पावसाचा टाइम आहे तर मला जाऊ शकत नाहीये किंवा लॉकडाऊन वाली सिच्युएशन आहे, मी नाही जाऊ शकत, काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर पासून नोट्स पर्यंत सगळं काही लोड असल्यामुळे तो त्याच्या कम्फर्टने डाउनलोड करून ते कधीही बघू शकतो. त्यामुळं गावच्या साईडला रेंज नसेल तरी सुद्धा तो जेव्हा कधी पॉसिबल आहे तेव्हा हे सगळं डाउनलोड करून तो स्वतःसाठी वापर करू शकतो. बरोबर. येस. पण मग सर, मग हे इंजिनिअरिंगच्या प्रत्येक शाखेतल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे? 100% इंजिनिअरिंगच्या प्रत्येक शाखेतल्या प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या मुलासाठी हे उपलब्ध आहे. बरं. पण मग साधारणपणे आज आपण बघितलं तर इंजिनिअरिंगच्या साठी जेव्हा विद्यार्थी ॲडमिशन घेतात, साधारणपणे कल कुठल्या शाखेला जास्त असतो? आता हा क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन खूप सगळ्या स्टुडंट्स आणि पेरेंट्सच्या मनामध्ये. आणि मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की आपण आहे ना प्रॅक्टिकल गोष्ट सोडून जे काय ऐकतो त्याच्यावरती जास्त भरोसा ठेवतो. मग कोणी बोलतो की आता IT इंडस्ट्री ह्याच्यामध्ये आहे, जोरात आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यांना करिअर आहे. मग सगळी दुनिया, सगळे स्टुडंट्स IT सॉफ्टवेअर ह्याच्यामध्ये जात चाललेत. पण मला असं वाटतंय की 4 मेन कोर फील्ड्स आहेत. एक इलेक्ट्रिकल आहे, दुसरं मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे आणि केमिकल आहे. हे 4 कोर ब्रँचेस आहेत. ह्या 4 कोर ब्रँचेसना लाईफ टाइम डिमांड असणार आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही कॉम्प्युटर IT बोलाल तर ह्याची कोर ब्रँच, मदर ब्रँच आहे इलेक्ट्रिकल. बरोबर. इलेक्ट्रिकलला डिमांड 100% आहे. रेल्वेमध्ये आहे, गव्हर्नमेंटमध्ये MSCB वाला सेक्टर आहे, प्रत्येक प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये, आणि आता जवळपास सगळीकडे सोलारवाला किंवा रिन्युएबल बोलू शकतो आपण. म्हणजे इलेक्ट्रिसिटीची गरज नाही, MSCBची गरज नाही आहे अशा किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेशन जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे तिथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवाल्या लोकांची गरज आहे. तसंच सेम मेकॅनिकलवाले लोक, सिव्हिल लोक. केमिकलबद्दल तर लोकांना माहितीच नाही आहे केमिकलला किती डिमांड आहे. फक्त आपण काय करतो की कोणीतरी सांगितलेलं आहे किंवा याला असं पॅकेज भेटलेलं आहे त्यामुळे मग तसं बनायचं आहे हे जाणण्यापेक्षा मी तर म्हणेन की प्रत्येक ब्रँच बद्दलची इन्फॉर्मेशन कलेक्ट करून ठेवा. आणि आम्ही हे जे 11 एपिसोड्स बनवलेत त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे की कोणत्या ब्रँचला कुठे स्कोप आहे आणि कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर मी म्हणेन की ह्या पर्टिक्युलर गोष्टीला डिमांड आहे असं बोलण्यापेक्षा इंजिनिअरिंगमध्ये प्रत्येक कोर ब्रँचला डिमांड आहे असं मी बोलेल. कोर ब्रँचला. बरोबर. आता तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे इथे मांडलेले आहेत, कारण की बऱ्याचदा IQ गोष्टींवरती विश्वास ठेवतो. ह्या इंजिनिअरिंगला गेला तर माझा मुलगा देखील ह्याच इंजिनिअरिंगला जावा असं प्रत्येक पालकांचं असं म्हणणं असतं. मात्र पालकांनी देखील खरं तर आपल्या विद्यार्थ्यांचा आपल्या मुलांचा कल लक्षात घेऊन ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि योग्य मार्गदर्शन घेऊनच
खरं तर पुढे जायला पाहिजे आणि त्यासाठी फ्री काउन्सिलिंग कदम सरांचं आहे. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. त्याचबरोबर हे आर्केडमीचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा. आर्केडमी 2021 हे त्याचा कोड आहे, तो नक्कीच डाउनलोड करा आणि त्याचा नक्कीच लाभ घ्या. पुढील 10 दिवसांसाठी म्हणजे नवरात्रोत्सवात त्यांनी खास करून हे ॲप आणलेलं आहे आणि ते 10 दिवसांसाठी फ्री आहे. तर सर, एक शेवटचा आणि जाता प्रश्न, कारण की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी तर आता अभ्यासाला लागलेलेच आहेत, मात्र त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? माझा प्रत्येक इंजिनिअरिंगला जाणाऱ्या किंवा इंजिनिअरिंगमध्ये असणाऱ्या मुलांना एक एक छोटासा मेसेज आहे की इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्याला एक प्रोफेशनल डिग्री भेटते, एक सर्टिफिकेट भेटते. पण आता ह्या ज्या चॅलेंजिंग आयुष्यामध्ये आपल्याला ना स्किलफुल असायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे फक्त अकॅडमिक स्किल आहे, मला 10 पॉइंटर्स भेटले किंवा 100% मार्क्स भेटले तर हे आपलं फ्युचर डिसाईड नाही करणार, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. मला असं वाटतं की स्टुडंटने त्याच्या अकॅडमिक बरोबर त्याचा सेल्फ मॅनेजमेंट, ॲक्च्युली अजून एक मिसकन्सेप्शन आहे दुनियामध्ये की टाइम मॅनेजमेंट होत नाही. टाइम मॅनेजमेंट असं काही नसतं. टाइम तर 24 तासाचाच आहे. बरोबर. फक्त आपल्याला कसं मॅनेज करायचं ते इम्पॉर्टंट आहे. तर मी मुलांना सांगेन, मी विद्यार्थ्यांना सांगेन की तुमचा दिवसातला कमीत कमी 1 ते 2 तासाचा टाइम स्वतःचं स्किल वाढवण्यासाठी घालवायला पाहिजे, जे तुमच्या भविष्यासाठी कामाला येणार आहे. त्यामुळे स्किल डेव्हलप करणारा विद्यार्थी कुठेही कसाही एस्टॅब्लिश होऊ शकतो. आणि इंजिनिअरिंगची मुलं किंवा इंजिनिअरिंग हा शब्दच पूर्ण वर्ल्ड म्हणजे पूर्ण 0 पासून इन्फिनिटी पर्यंत आपण बोलतोय की सगळ्या गोष्टी इंजिनिअरिंगच्या थ्रू केल्या जातात. तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी इनोव्हेशन्स समजायला पाहिजेत आणि माझा स्कोप समजायला पाहिजे, त्या हिशोबाने माझे स्किल्स वाढायला पाहिजे. असं प्रत्येक मुलाने ठरवलं तर मी बोलेल की त्याचं वैयक्तिक, त्याच्या फॅमिलीचं आणि आपल्या देशाचं नाव 100% वाढणार आहे. नक्कीच. आणि मला वाटतं की केवळ इंजिनिअरिंगच्या फील्डमधल्या मुलांचं स्किल डेव्हलप होणं महत्त्वाचं नाही, तर प्रत्येक शाखेतल्या विद्यार्थ्याने स्किल डेव्हलप करणं फार महत्त्वाचं आहे. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि एकूणच ह्या सगळ्याबद्दल खूप छान मार्गदर्शन आमच्या विद्यार्थी आणि पालकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि ह्यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथे संपतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे